सचिनचे बाबा नेहमीच एका खोलीत स्वतःला बंद ठेवायचे. ते फारसे बाहेर यायचे नाही. त्यांचा मुलगा सचिन, त्यांची सून रंजना आणि त्यांचा नातू बंटी असा त्यांचा परिवार असतो. त्यांच्या सुनेला सचिनचे बाबा आवडत नव्हते. ती त्यांचा सतत राग करायची. कारण त्यांची थोडी जमीन होती ती सचिनचे बाबांनी त्यांच्या तरुणपणात विकली होती आणि आता त्यांच्याकडे राहतं घर सोडून काहीच नव्हतं. तिला सतत बंटीच्या भविष्याची काळजी लागायची. तिला वाटायचे की त्यांनी जमीन विकून त्यांनी त्या पैशांनी फक्त हाऊस मौज केली, चांगलं खाल्लं आणि आता त्यांच्याकडे काहीच नाही. सचिनला छोटासा जॉब होता. जमेल तसं त्यात ते भागून राहत होते. बंटीला त्याच्या आजोबांचा खूप लळा होता, पण रंजना त्याला त्यांच्या आजोबाकडे जाऊ देत नव्हती. कारण आता ते सतत आजारी असायचे. रंजना त्यांना कधीच नीट बोलत नव्हती, सतत टोचून बोलायची. त्या दिवशी घरात पाहुणे येणार होते म्हणून सचिनने मटण आणले होते. सगळं आवरून झालं होतं. पाहुणे गेले होते. आता फक्त घरातील लोक राहिले होते जेवायचे. सचिन पाहुण्यांना सोडवायला गेला होता व रंजना त्याची वाट पाहत होती. ती डाळ आणि भाकरीचं ताट बंटी जवळ देते व म्हणते, जा आजोबांना जेवायला दे. बंटी घेऊन जातो. तो आवाज देतो, आजोबा जेवून घ्या. जेवण पाहून आजोबा बोलतात, बंटी दुसरं काय बनवलंय का रे, एवढा छान वास सुटलाय. बंटी म्हणतो, हो आजोबा मटण आहे. आजोबा बोलतात, संपलं का बंटी? बोलतो, नाही आजोबा आहे ना. तो बोलतो, थांबा. तो हळूच जातो व आईच्या गुपचूप वाटीत थोडं घेऊन येतो. आजोबा हे खातात. बंटीला पण वेगळाच आनंद मिळतो. पण ती वाटी ठेवताना त्याची आई बघते. तिला खूप राग येतो की बंटी त्याच्या आजोबासाठी चोरून मटण दिलं. ती खूप गोंधळ घालते, खूप बोलते सचिनच्या बाबांना. तेवढ्यात सचिन येतो. तो खूप समजावत असतो तिला की जाऊ दे, पण ती काही ऐकत नाही. ती बोलते, आज छोटी चोरी केली, उद्या मोठी करेल. यांच्या संगतीत राहिला तर त्याला वाईट वळण लागेल. मला यांच्यासोबत राहायचं नाही. म्हणून ती माहेरी जाण्यासाठी निघते. ती काही ऐकायला तयार नसते. सचिनच्या बाबांना वाटलं नव्हतं की असं काही होईल. शेवटी ते निर्णय घेतात की ते वृद्धाश्रमात जातील. सचिन सांगतो की तिचं नका टेन्शन घेऊ, उद्यापर्यंत जाईल विसरून. पण ते रंजनासाठी जाण्याचा निर्णय घेतात. रागात रंजनाही त्यांना अडवत नाही. सचिन त्यांना सारखा भेटायला जात असतो. त्यांना बंटीला खूप पाहावं वाटत असतं. ते सचिनला सांगतात त्याला घेऊन येताना. तोही हो बोलतो. नंतर त्याला लवकर जाणं काही शक्य होत नाही. तो 15 दिवसांनी जातो तर त्याचे बाबा खूप आजारी असतात. तो काळजी करेल म्हणून त्यांनी त्याला सांगू नका असं सांगितलेलं असतं. सचिन आता त्यांना पाहतो तर ते खूप जास्त सिरियस असतात. सचिन त्यांना दवाखान्यात नेतो व उपचार चालू करतो. घरी आल्यावर तो रंजनाला सांगतो सर्व. दुसऱ्या दिवशी रंजनालाही राहत नाही व ती निघते त्यांना भेटायला. सोबत बंटी पण असतो. तिथे गेल्यावर कळतं की बाबा आता राहिले नाहीत. सचिनला तर काहीच बोलत नाही. एकटक बाबांकडे बघत असतो व डोळ्यातून आपोआप पाणी गळत असतं. सचिन रडत रडत बोलतो की माझ्या आजारपणामुळे बाबांना जमीन विकावी लागली होती. त्यांनी माझ्यासाठी सगळं गमावलं, पण मी त्यांच्यासाठी काहीच करू शकलो नाही. आता तर रंजनाला आपण अपराधी असल्याची भावना जास्त वाटू लागते. कारण अर्ध सत्य माहीत असल्यामुळे तिच्याकडून रागात चुका होत गेल्या व शेवटच्या क्षणी ते परिवारापासून लांब झाले. म्हणून पूर्ण सत्य माहीत असल्याशिवाय कोणालाही दोषी ठरवू नका. रंजनाच्या मनात ही गोष्ट आयुष्यभर टोचत राहिली.